जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जागतिक महिला दिन व तालुकास्तरीय अधिवेशन उत्साहात स्थानिक समाजभवन हनुमान नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड कन्हानद्वारे जागतिक महिला दिन तसेच जिजाऊ ब्रिगेड तालुकास्तरीय अधिवेशन विविध कार्यक्रमात सह थाटात पार पडले। जिजाऊ ब्रिगेड कन्हानच्या वतीने जागतिक महिला दिन तसेच तालुकास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी नगराध्यक्ष करुणा आष्टणकर तर उद्घाटक ज्येष्ठ मार्गदर्शक जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या सुनीता जीचकार, प्रमुख अतिथी उपाध्यक्ष जया देशमुख, जिल्हाध्यक्ष स्वाती शेंडे, आरोग्यतज्ञ डॉक्टर सुजाता मानमोडे, प्रतिमा इंगोले, डॉक्टर स्वाती वैद्य, डॉक्टर शीतल माहुरे, सुनंदा दिवटे, पूनम राठी आदींच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। पाहुण्यांचे स्वागत गीत व शाल वृक्ष देऊन करण्यात आला। कन्हान शहर अध्यक्ष मायाताई इंगोले यांनी प्रास्ताविकातून महिला दिन व तालुकास्तरीय अधिवेशनाचे महत्त्व स्पष्ट केले। या प्रसंगी विविध सांस्कृतिक स्पर्धक कार्यक्रम घेण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता एरपुडे यांनी तर आभार सविता नाटकर यांनी मानले। उपस्थितांना अल्पहार वितरण करून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ ब्रिगेड कन्हानच्या मायाताई भोयर, लताताई जळते, प्रीती कुकडे, अलका कोल्हे, मनीषा धुळस, वर्षा शिंगाडे, पुष्पा चिखले, लता वंजारी, प्रीती घोटेकर, गोदावरी नागरे, रंजना इगोले, उज्ज्वला लोखंडे, आशा भोंपले, अनुपमा इंगोले, सुनीता राऊत, सुनीता वाडीभस्मे, सुषमा बांते, मीनाक्षी भोयर, सोनम काकडे, रीना चौबे, प्रमिला वैकार, वर्षा सातपुते, सुरेखा अवचट, संतोष खंडेलवाल, माधुरी सातपुते, श्वेता जाधव, एलकरताई, चौधरीताई, विद्या रहाटे, कविता खैरकर आदी महिलांनी अथक परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीष मेश्राम। महिला अशी शक्ती आहे की तिच्यामध्ये इतके कलागुण आहे की ती त्या कलेचा जर वापर करेल आणि तिने जर ठाम मत ठरलं की नाही मला हे कार्य साध्य करायचंच आहे, हे पद मी अचीव करणार आहे, मला वक्ता बनायचं आहे, मला एक गायन करायचं आहे आणि मी ते चांगली संगीतकार, मी चांगलं गाणारी बनणार आहे, तर ती त्यासाठी प्रयास करते आणि ते काम करून जाते। शेतीचा शोध सुद्धा महिलांनीच लावलेला आहे। आधी मानव जंगलात जायचे आणि महिला घरात राहायच्या, त्या फळं खायच्या आणि फळांची बिया जेव्हा पडत राहायचे तेव्हा त्याच्यापासून फळं फुलं यायचे, तेव्हापासून महिलांनी तो शेतीचा शोध लावला। पहिला शोध महिलांनीच लावला। आई जिजाऊंनी सोन्याचा नांगर घेऊन